नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण पाहत आहोत पोलीस भरती, तलाठी भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सेवा भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न. आज आहे आपला सराव संच 27. वळूया प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1. भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर यांना 2014 साली हा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 2. भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 100व्या वाढदिवशी म्हणजेच वयाच्या 100व्या वर्षी भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. 18 एप्रिल 1958 रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणती जात चिक्कू फळझाडांची नाही? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्रताप ही जात चिक्कू या फळझाडांची नाही आहे. प्रश्न क्रमांक 4. संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अमरावती. संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या ठिकाणी झाला. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी प्राचीन मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, संगमेश्वर या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पानचक्की हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये नाही आहे. प्रश्न क्रमांक 7. सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये हे सिद्धटेक अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ब्ल्यू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. प्रश्न क्रमांक 9. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आसाम या राज्यामध्ये काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 10. केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी जागतिक प्राणी दिन कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 4 ऑक्टोबर रोजी जागतिक प्राणी दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 12. जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जालना या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13. जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गोदावरी या नदीची उपनदी आहे ती. प्रश्न क्रमांक 14. भारतातील पहिली रेल्वे 1853 साली कोणत्या मार्गाने धावली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई ठाणे या मार्गाने भारतातील पहिली रेल्वे 1853 साली या मार्गाने धावलेली आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्रायणी नगरी म्हणून ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अमरावती. प्रश्न क्रमांक 16. डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1969 रोजी. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 11 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली या ठिकाणी आहेत. आणि आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, इंग्लंड या देशामधून मूळ रेखावृत्त जाते.